आता बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा पेटली। कल्याण शिळ रोडवर खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली आज डोंबिवलीमध्ये सर्वपक्षीय संघर्ष समितीचं मोठं आंदोलन। जागा वाटपासंदर्भात अजून निर्णय नाही। जळगाव जिल्हा भाजपचा महायुतीचा बालेकिल्ला आहे, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तयारीला लागण्याचंही आवाहन करण्यात आलेलं आहे। गिरीश महाजनांची माहिती। जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्लाच आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर की आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक। शहर विकास आघाडी करून या ठिकाणी एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। रत्नागिरीमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या आधी राजकीय वातावरण तापलं। माजी आमदार बाळ माने यांचे रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या कामांवरून भ्रष्टाचाराचे आरोप, तर उद्योगमंत्री उदय सामंत ठेकेदार कंपनीचे भागीदार असल्याचा मानेंचा आरोप। सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेमध्ये 350 संभाव्य दुबार मतदार, तर दुबार मतदारांची नावं नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध। भिवंडीमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव। कपिल पाटलांच्या सूचनेनंतर जिल्हाध्यक्षांनी घेतली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। सटाणा नगर परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू। भाजपनं एकत्र लढायचं ठरवलं तर आम्ही सुद्धा सोबत, अन्यथा एकला चलो रे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। डोंबिवलीमध्ये एका मतदाराच्या नावे 2 निवडणूक ओळखपत्र, एका कार्डवर स्वतःचा फोटो तर दुसऱ्यावर दुसऱ्या महिलेचा चेहरा। याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। मनसेकडून विहिरीमध्ये उतरून मतदार शोधण्याचा प्रकार, तर याचवेळी विशेष पूजा करून आणि विहिरीला नारळ देऊन मतदार सापडू दे अशी हाक। दुबार मतदाराच्या नावांवरून मनसेचं आंदोलन।